सर्वप्रथम दीपावलीनंतर मिशन आरंभ अंतर्गत सुरू असणाऱ्या तासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आजच्या या तासिकेमध्ये आपण इयत्ता 8वी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमधील तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणीतील बुद्धिमत्ता या घटकाविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपण वही आणि पेन समोर काढून ठेवायचा आहे. सर्वांनी आपल्या आपल्या वही आणि पेन जवळ घेतलेले असतील. तर आता आपण स्क्रीन शेअर मार्फत मी आपणास एक आपली 2017 सालची प्रश्नपत्रिका आपणा सर्वांसमोर दाखवत आहे. प्रश्नपत्रिका सर्वांना दिसते का? तर पहिला प्रश्न आपला 26 बुद्धिमत्ता चाचणीमधील प्रश्न आहे. आम्ही काल सकाळी प्रथम शाळेची स्वच्छता करून घरी आलो आणि दूरदर्शनवर समृद्ध भारत हा कार्यक्रम पाहिला. या वाक्यात 2 अक्षरी शब्द हे 3 अक्षरी शब्दांपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत? प्रश्न पहिला आहे तो आपला बुद्धिमत्तेचा. तर याच्यामध्ये 2 अक्षरी शब्द आपण वहीवर लिहून घ्या. आम्ही, काल, घरी, आलो आणि हे शब्द किती झाले? तर यानंतर 3 अक्षरी शब्द लिहून घ्या. सकाळी, प्रथम, शाळेची स्वच्छता करून, समृद्ध भारत पाहिला. आता हे 2 अक्षरी शब्द आणि 3 अक्षरी शब्द यांच्यामधील फरक विचारलाय. 2 अक्षरी शब्द हे 3 अक्षरी शब्दांपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत? तर 2 अक्षरी शब्द पहा 5 आहेत आणि 3 अक्षरी शब्द 8 आहेत. तर 2 अक्षरी शब्द हे 3 ने कमी आहेत. त्यामुळे 26व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. साक्षीने स्वतःच्या निबंधाच्या वहीतील शास्त्र, अध्याहृत, ज्ञानामृत, क्लुप्ती व शृंग हे चुकलेले शब्द दुरुस्त केले. या वाक्यात एकूण किती जोड अक्षर आलेले आहेत? तर आपण सुरुवातीला जोड अक्षर लिहून घ्यायचे.
बघा, ष्टी साक्षीने यामध्ये एक आहे, स्व आणि चा याच्यामध्ये दोन, स्वतःच्या शब्दामध्ये दोन आहेत. निबंधाच्या मध्ये चा हे एक आहे. वहीतील शास्त्र त्यामध्ये दुसरा एक जोडाक्षर आहे. अध्याऋत त्यामध्ये ध ला य जोडलेलं ते एक जोडाक्षर आहे. पण ऋत हा ऋ ह ला र जोडलेला आहे, सॉरी ह ला ऋषीचा जोडलेला आहे, त्यामुळे तो जोडाक्षर होत नाही. ज्ञा द न ग अशा पद्धतीचा असल्यामुळे ज्ञा हा एक आहे. नंतर त्याच्यामध्ये ज्ञानामृत मध्ये परत क्लुप्ती प ला त जोडलेला एक जोडाक्षर आहे. शृंग त्यामध्ये श्र हे जोडाक्षर आहे, मात्र त्याला क्लू हे जे रफार लागलेला आहे तो नाही, मात्र श्र असल्यामुळे तो श्र धरावा लागेल. त्याच्यानंतर शब्द मध्ये ब आणि द ला जोडलेला आहे, दुरुस्त मध्ये स्त आहे. म्हणजे असे एकूण आपणास 10 जोड अक्षरे यामध्ये मिळतील. त्यानंतर पुढे पहा, चला प्रश्न 28 पाहूयात आपण. पंख, कुरंग, चंद्रिका, पैंजण, संप, संक्षिप्त, चिंतन, चिंच, तंत्र, संघ, आंबा, स्तंभ, पंडित, पाठांतर या शब्दांमध्ये कोणती अनुनासिके समान वेळा आलेली आहेत? आता आपल्याला बुद्धिमत्तेमधील पहिला घटक आहे बघा आकलन, म्हणजे त्यातील सूचना पालन यानुसार आपणास अनुनासिके हे स्वर, स्वरादी आणि संयुक्त स्वर याचा आपण सर्वांनी अभ्यास केलेला आहे. अनुनासिके म्हणजे प्रत्येक व्यंजनाच्या शेवटी येणारे, मग अगदी म, न, त्र, य अशा प्रकारचे आहेत. आता याच्यामध्ये दिलेल्या शब्दांमध्ये कोणते अनुनासिके समान वेळा आलेली आहेत? आता पंख, पंखाचा जेव्हा उच्चार करतो तर तिथं वाङ्मय मधलं य हा उच्चार येतो. अशा पद्धतीचे आपण प्रत्येक याच्यामध्ये शोधल्यानंतर आपणास पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 या दोन्ही अनुनासिकांचे शब्द हे समान वेळा आलेले आपणास दिसतील. आपण हे शब्द लिहून घ्या आणि त्यानंतर त्याचे उच्चारानुसार वेगळं करून आपण त्यांचा संख्या ठरवू शकतो. आता पुढचा आहे 29वा प्रश्न. या 29व्या प्रश्नामध्ये हे अक्षर मी सांगतो ते तुमच्या वहीत लिहून घ्या. च, वा, भा, क, व या अक्षरांपासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कोणती अक्षरे घेतल्यास दरारा या शब्दाचा अर्थ
होईल. आता बघा, हे अक्षर आपण लिहून घेतले असतील, तर याच्यामध्ये शब्द तयार होतो भाववाचक. कोणता शब्द तयार होतो बघा? भाववाचक. आता दरारा. आता दरारा म्हणजे काय? वचक. मग आता वचक हे किती नंबरला येणारे शब्द आहेत बघा? तर बघा, भाव मध्ये 2 नंबरला व आहे. भाव वाचक आणि 4 आणि 5 नंबरला. तर मग वचक म्हणजेच दरारा. तर 29 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता पुढे दिसणारे 30 नंबरच्या प्रश्नाची अक्षरमाला आपल्या वहीत एकदा लिहून घ्या सर्वांनी. व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर मात्र आपल्याला त्यातले जे अक्षर सांगितलेले आहे ते शोधायचे आहे. पहा, प्रश्न आहे, वरील अक्षरमालेत मध्यभागी आलेल्या अक्षराच्या डावीकडील चौथ्या अक्षरापासून मोजल्यास उजवीकडील 7वे अक्षर कोणते? आता सुरुवातीला काय करायचं? असं विचारल्यानंतर दिलेले अक्षर सगळे एक सलग डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे एकदा मोजून घ्यायचे. तर एकूण अक्षरे किती येत होते बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. म्हणजेच जर आपण यामध्ये डाव्या बाजूला 9 राहतील, उजव्या बाजूला 9 राहतील, म्हणजे 10व्या क्रमांकाचं अक्षर हे अगदी बरोबर मधोमध असेल. मग तेव्हा आपण 10व्या क्रमांकाचं अक्षर बघायचं कोणते? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10व्या क्रमांकाचं अक्षर आहे क्यू. मग आता त्यानंतर काय सांगितलंय? मध्यभागी आलेल्या अक्षराच्या डावीकडील, म्हणजे आता याच्या डावीकडील अक्षर कितवं? चौथं. म्हणजे बघा, 1 2 3 आणि 4, म्हणजे हे कोणतं अक्षर झालं? पी. आता चौथ्या अक्षरापासून म्हणलंय, म्हणजे त्याला पण मोजायचंय. म्हणजे हे 1 2 3 4 5 6 आणि 7. तर चौथ्या अक्षरापासून 7वे अक्षर कोणते? तर आपलं उत्तर काय येणार आहे? डी, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असं आपलं या 30व्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. तर आता बघा, पुढे जाऊयात. आता इथे पहा, गटात न बसणारे पद ओळखा. आता हे 31 ते 34 प्रश्नांसाठीची सूचना आहे. तर प्रश्न 31वा काय आहे बघा? दिन, वासर, दिवस आणि वसन. बघा, दिन, वासर, दिवस आणि वसन. तर आपण बघा, मराठी आणि गणित या भाग 1 मधील जर काही समानार्थी शब्दांचं जर वाचन चांगलं केलेलं असेल, तर आपल्याला लगेच समजेल की दिन, दिवस आणि वासर हे समानार्थी शब्द आहेत. वसन हा वस्त्र किंवा कापड याचा समानार्थी शब्द आहे. म्हणजे हे 1 2 आणि 3 नंबरचे पर्याय हे एकाच अर्थाचे आहेत आणि वसन हा दुसऱ्या अर्थाचा असल्यामुळे आपला पर्याय क्रमांक किती असणार आहे? 4. 31व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 4. आता यानंतर बघा, निरीक्षण क्षमता व्यवस्थित पाहिजे, लक्ष व्यवस्थित पाहिजे. अगदी सोपे असतात, परंतु जर निरीक्षण क्षमतेमध्ये थोडस जरी आपल्याकडून चूक झाली तर याचा परिणाम आपले 2 मार्क घालवू शकतो. बघा, आता पर्याय क्रमांक 1 मध्ये बारीक निरीक्षण जर केलं तर
या 3 रेषा बरोबर आहेत, सगळीकडे 3 रेषा आहेत. छत्रीचा दांडा आहे आणि त्याच्यावर 2 काळे पट्टे आहेत आणि छत्रीच्या दांड्याचं जे खालचं ओळलेलं टोक आहे ते मात्र हे छोटा जो चौकोन आहे त्याच्या बाजूला आहे. आता बघा छत्री इथं उलटी आहे. परत डाव्या बाजूला ओळलेले दाखवले, मात्र छत्रीचा दांडा हा छोट्या चौकोनाकडेच आहे. इथे छत्री उभी केली आणि डाव्या बाजूचा दांडा हा सुद्धा या छोट्या चौकोनाकडेच आहे. मात्र चौथ्या पर्यायामध्ये तो एका त्या वर्तुळाकडे तो वळलेला दाखवलाय. म्हणून 32 या प्रश्न क्रमांकाचे उत्तर हे पर्याय क्रमांक 4 असेल, कारण तो इतर 3 सोबत गटात बसू शकत नाही. आता पहा, संख्या मालिका सोडवताना त्याच्यामध्ये आपलं मूळ संख्या, वर्गसंख्या, घनसंख्या, संख्येतील फरक, वर्गसंख्येतील फरक, वर्गसंख्या प्लस 1, 2, 3 अशा पद्धतीने वेगवेगळं काही पण विचारले जाऊ शकते. आता थोडस आपण जर निरीक्षण केलं तर एक शेवटचे 2 अंक हे वर्गसंख्या दाखवत आहेत. बघा, इथे 36 आहे, इथे 25 आहे, इथे 64 आहे आणि इथे 49 आहे. आता 36 हा आपणास माहिती आहे कोणाचा वर्गसंख्या ही 6 ची आणि 25 कोणाची वर्गसंख्या आहे 5 ची, 64 कोणाची 8 ची आणि 49 कोणाची 7 ची. तर बघा इथे पहा 4 आणि 3 जर यांची बेरीज केली 7 होते. मग 7 चे वर्गसंख्या 49 यायला पाहिजे होती, परंतु इथे 36 आहे. तर इथं बघा 3 अधिक 2 5, 5 चा वर्ग किती 25, म्हणजे हे या गटात बसतंय. 7 अधिक 1 8, 8 चा वर्ग काय आहे 64, हे या ठिकाणी गटात बसतो. 5 अधिक 2 7, 7 चा वर्ग 49. मात्र फक्त पर्याय क्रमांक 1 हा इतर 3 पर्यायांसारखा नाही, म्हणून तो गटात बसू शकत नाही. आपलं या बुद्धिमत्ता ही विषयच असा आहे की आपली निरीक्षण क्षमता व्यवस्थित आणि चांगली असेल तर आपणास उत्तराकडे लवकर जाता येतं आणि स्कोरिंग साठी हा विषय अतिशय चांगला आहे. बघा आता 34 प्रश्न क्रमांक आहे. तर आपणाकडं जर विद्यार्थ्याकडं ABCD लिहिलेली नसेल तर एक तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देतो. आपण ABCD हा वरच्या बाजूला A ते M पर्यंत लिहा, M च्या खाली N लिहा आणि N पासून उलटा Z पर्यंत A च्या खाली पर्यंत लिहून घ्या. म्हणजे आपणास या प्रकारचे प्रश्न सहज आणि लवकर सोडवता येतात. ए पासून एम पर्यंत आणि त्याला पण अंक आकडे द्या 1 2 3 4 असे एम पर्यंतचे. त्याच्यानंतर खाली एन आणि तो एन पासून तो झड पर्यंतचा त्याला खाली क्रमांक द्या आणि तो त्याच्या खाली बरोबर एमच्या खाली एन लिहा. अशा पद्धतीने तो एच्या खाली झड आला पाहिजे अशी रचना करून घ्या. तर मग आपल्याला इथे लक्षात येईल GSF बघा GS आणि F. तर थोडक्यात अगोदर एक लक्षात घ्या G आणि F चा कसा संबंध येतोय बघा. G आणि F, तर बघा F नंतर G येतो, F नंतर G येतो. आपण S चा थोडासा विचार नंतर करूयात. अगोदर F नंतर G येतो. आता पर्याय क्रमांक 2 कडे चला. D C C. मग आता C नंतर कोण येतो D येतो, C नंतर D येतो. आपण V चा नंतर विचार करूयात. आता 3 नंबरचा पर्याय बघा EUD, म्हणजे इथं पण बघा D नंतर E येतो.
डी नंतर ई येतो, मात्र ई अगोदर आणि डी नंतर, जी अगोदर एफ नंतर, डी अगोदर सी नंतर, असं आहे. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा के ओ एल. आता के आहे, त्याच्या पूर्वी येतो जे, पण इथं आला यल, म्हणजे बघा के नंतर लागलीच यल आला, म्हणजे हा फक्त या ठिकाणी थोडासा त्यांच्या बाकीच्या गटापेक्षा हा वेगळा दाखवतोय. म्हणून आपण मधल्यांचा जरी आपण विचार नाही केला तरी आपल्याला शेवटच्या दोन कडेच्या दोन अक्षरावरून आपल्याला लक्षात येतं की 1, 2 आणि 3 पर्याय क्रमांकाचे गट हा एक नियम फॉलो करतोय, मात्र 4थ्या क्रमांकाचा गट हा नियम फॉलो करत नाही, म्हणून या गटात हे पद बसत नाही. तर बघा 34चा पर्याय क्रमांक आहे 4. आता प्रश्न 35. आता इथं काय सांगितलंय बघा, गटात बसणारे पद निवडा. काय सांगितलं बघा, गटात बसणारे पद निवडा. आता त्याचे 2 अचूक पर्याय पाहिजेत आपल्याला. आता सर्वांनी काय करा, आपल्या वहीवर पहिल्यांदा हे या संख्या लिहून घ्या. 924, 1342, 3498. बघा परत एकदा सांगतो, 924, 1342, 3498. तर पहा, आता आपल्यास या ठिकाणी बरेच विद्यार्थी पर्याय कट पद्धत वापरून तिकडे जायचा प्रयत्न करतात, परंतु अशा प्रकारच्या संख्या मालिका सोडवताना आपलं निरीक्षण शक्ती चांगली पाहिजे. थोडासा आपण त्या संख्यांकडे पाहिल्यानंतर काहीतरी आपल्याला लक्षात येतं. अगदी समजा वर्गसंख्या असेल, धनसंख्या असेल, मूळ संख्यांचा गट आहे का, किंवा त्यांच्यामध्ये काही फरक आहे का, वर्गसंख्याच्या जवळची संख्या मागची किंवा पुढची संख्या आहे का, किंवा वर्गसंख्या आणि त्यातली स्वतः संख्या वजा करून येण्यासारखी संख्या आहेत का. तर या गटाकडे पाहिल्यानंतर तसं तर जाणवत लगेच कोणत्या बाबी नाहीत. मात्र पर्यायात जर विचार केला तर 2 नंबरचा पर्याय हा 1331 म्हणजेच हा एका संख्येचा घन आहे, याच्यावरून थोडस आपणास काहीतरी कल्पना लागू शकते. तर 1331 हा आपणा सर्वांना माहिती आहे 11चा घन आहे तो, म्हणजे 1331 ही घनसंख्या आहे, तिचे वर्गमूळ 11 आहे. आता याच्यावरून थोडासा जर विचार केला आपण तर 924 ला आपण 11ने भाग द्या बरं. 924 भागिले 11, बघा पहिल्यांदा त्याला भाग जाईल, 11×8=88, राहिले 4, 11×4=44. म्हणजे बघा भागाकार किती येईल आपला, म्हणजे याला भाग पूर्ण जातोय, निश्चेष भाग जातोय. आता दुसरी संख्या पहा, 1342 म्हणजे 1342, याला 11ने भाग द्या, याला पण निश्चेष भाग जातोय का पहा. जात असेल तर पुढच्या संख्येला सुद्धा 11ने भाग जाईल, आणि याचाच अर्थ या सर्व संख्या 11ने विभाज्य आहेत. मग आता आपणास कसोटी पण माहिती आहे, 11ची कसोटी. विषम स्थानच्या संख्यांची बेरीज उणे समस्थानच्या संख्यांची बेरीज जर एकतर 0 आली पाहिजे किंवा 11 किंवा 11च्या पाड्यातील आली तर आपल्याला 11ची कसोटी या संख्यांना लागते, असं आपल्यास म्हणायस हरकत नाही. म्हणजेच बघा यावरून आपल्या लक्षात येते की या सर्व संख्यांना 11ने निश्चेष भाग जातो. मग खालीलपैकी अशा कोणत्या 2 संख्या आहेत की ज्यांना 11ने निश्चेष भाग जाईल. आता बघा 11च्या कसोटीनुसार जर विचार केला तर पहिल्या पर्यायामध्ये
4 आणि 2 ह्या विषम स्थानचे अंक आहेत. 4 आणि 2 6 आणि समस्थानचे अंक समजा 1 आणि 1 2 म्हणजे 6 वजा 2 4 राहतील, म्हणजे याला भाग जाणार नाही. पर्याय क्रमांक 2 चा जर विचार केला तर आताच मी सांगितल्याप्रमाणे एकतर आपल्या वर्ग किंवा घनपाठ असतील तर तो लगेच लक्षात येतात भाग हे. आणि तसा जरी विचार केला तर 1 अधिक 3 4, 3 अधिक 1 4, 4 वजा 4 म्हणजे 0, म्हणजे 11 ने निषेध भाग जाईल. तर पुढचा संख्या घेतल्यानंतर 1 अधिक 4 5 होते आणि 4 अधिक 4 8. मात्र इथं 5 मधून 8 जात नाही, तर या संख्येला भाग जाणार नाही. नंतरच्या पुढचा जर विचार केला 9 अधिक 5 14, 0 अधिक 3 3, 14 उणे 3 जर केले तर आपल्याला 11 राहील, म्हणजेच 11ने त्याला भाग जातो. 11च्या पाड्यामध्ये ती संख्या आहे. म्हणजेच आपलं 35व्या प्रश्न क्रमांकाचे पर्याय 2 अचूक पर्याय असणार आहेत, ते म्हणजे 2 आणि 4. पहा 35व्या प्रश्नाचं आपल्या लक्षात आलं. त्यानंतर पहा 36वा प्रश्न. पहिल्या 2 पदांचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. पहिल्या 2 पदांचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. तर बघा 2 अचूक पर्याय सांगितले. आता यामध्ये बघा सोयाबीन हे आपणास माहिती आहे, याच्यापासून खाद्यतेल तयार केलं जातं. म्हणजे या सोयाबीनचा काय उपयोग आहे हे आपणास त्याचा सहसंबंध मध्ये जोडलं जाते. तर सोयाबीन खाद्यतेल, तर बांबू या वनस्पतीपासून आपणास कोणता उपयोग आहे हे पर्यायातून आपणास निवडायचे. आता बांबू पासून लाख बनवत नाहीत किंवा कात पण बनवत नाहीत. बांबू पासून आपणा सर्वांना माहिती आहे कागद हे मोठ्या प्रमाणात बनवले जातात आणि बांबू पासून टोपली ही उपयोगी वस्तू देखील बनवली जाते. म्हणून प्रश्न क्रमांक 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 4. चला आता यानंतर पुढचा प्रश्न आहे. पहिल्या 2 पदांचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. 2 अचूक पर्याय इथे पण पाहिजेत. तर बघा आपणास अर्क आणि याचा सहसंबंध आहे सहस्त्रकर. आता बऱ्याच जणांना विद्यार्थ्यांना काही वेळेस काही प्रश्न शब्दांचे अर्थ वगैरे आणि त्याचा सहसंबंध जरी लक्षात नाही आला तरी आता या ठिकाणी बघा तीर हा शब्द आहे, म्हणजे याच्याशी संबंधित असणारा शब्द आपणास निवडायचा आहे. तर बघा तीर म्हणजे काय आपणास माहिती बघा, नदी किनारा, नदी तीर असं म्हणतो आपण. म्हणजे त्याच्यावरून एक उत्तर आपल्याला लगेच सापडेल की किनारा, नदीचा तट म्हणजेच किनारा म्हणजेच तीर. आणि दुसरा आहे बघा धनुष्यामधून निघालेला तीर किंवा म्हणजे त्याला आपण बाण म्हणतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 आणि 4. पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे आपल्या वाचनावर अवलंबून असा हा प्रश्न आहे. तर पुढे पहा प्रश्न क्रमांक 38 ते 40 साठीची सूचना आहे. पहिल्या 2 पदांचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. बघा पहिल्या 2 पदांचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडायचा आहे. बघा 237 याचा सहसंबंध 1728 आणि 412 तर काय असेल. तर बघा आपणास या ठिकाणी लक्षात येईल 1728. आता जर घनसंख्या आपल्या किमान 20 पर्यंतच्या पाठ पाहिजेत तर या पाहिल्यानंतर आपल्या बरंचसं लक्षात येतंय. तर 1728 हा 12 या संख्येचा घन आहे. 12चा वर्ग 144
आणि 144 गुणिले 12 जर केलं तर 1728 येईल. म्हणजेच बघा पहिलाच काहीतरी संबंध असला पाहिजे मग 12शी. तर पहिला 237 जी संख्या आहे तिच्या अंकांची बेरीज जर केली तर बघा किती येते, 2+3+7 बरोबर किती झाले, 12. म्हणजेच 12चा घन हा 1728 आहे. तर आता पुढची संख्या बघा आपली काय आहे मग, 412. यातील अंकांची बेरीज करा बघा, 4+1+2, 4+1 5, 5+2 7. म्हणजेच 7चा घन किती आहे बघा, 7चा घन आपल्याला माहिती आहे, 7चा वर्ग 49. 49 गुणिले 7 केलं तर आपल्याला उत्तर मिळेल, म्हणजेच 343. पर्याय क्रमांक 4 आहे. 38 या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 आहे. आता याच नुसार बघा आता पुढचा आहे CFI WTQ DHL. तर उत्तर काय असं या ठिकाणी विचारलंय बघा. आता बघा आपण सहसंबंध अगोदर समजून घेऊयात. CFI यांच्यात कसा अंतर आहे किंवा कसा संबंध आहे बघा. C नंतर मोजा DE आणि येतो किती F, म्हणजे C आणि F मध्ये 2 अक्षर सोडलेले आहेत. आता F नंतर I आहे तर F आणि I मध्ये देखील 2 अक्षर सोडलेले आहेत. आता पुढे बघा त्याचा संबंध पुढे कसा होता, WTQ. आता CFI हे उजव्या दिशेने चाललंय, आता WTQ हे डाव्या दिशेने चाललंय. बघा W पासून T किती अंतरावर आहे बघा, W नंतर बघा U आणि C हे 2 अक्षर गाळल्यानंतर T येतो, आणि T पासून Q हे S आणि R हे 2 अक्षर गाळल्यानंतर येतो. मग आता आपण पुढे जाऊयात. D आणि H मध्ये काय संबंध आहे बघा. D पासून H किती अंतरावर आहे बघा, EFG हे 3 अक्षरे गाळल्यानंतर H येतो, आणि आता H नंतर बघा L किती अक्षरे गाळल्यानंतर येईल बघा, IJ आणि K. IJ आणि K म्हणजे इथं पण 3 अक्षर यांच्यामध्ये गाळलेले आहेत, म्हणजे DHL मध्ये 3 अक्षरांचा फरक आहे. मग आपल्याला खाली पर्याय पाहायचं आता असे कोणते अक्षर आहेत की ज्याच्यामध्ये डाव्या बाजूच्या दिशेने जाताना 3 अक्षर ओघळलेली असतील. आता पर्याय क्रमांक 1 बघूयात, VRN. आता व्ही कुठे पहा, तर व्ही पासून R म्हणजे UT आणि S बघा 3 अक्षर गाळले. आता R पासून N पर्यंतचे अक्षर किती आहेत बघा, QP आणि O. म्हणजे जवळजवळ हे उत्तर आपलं निश्चित होण्यास हरकत नाही. जर तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला वाटलं असेल इतर काही पर्यायांचं चेक करून पाहायचंय तर तुम्ही करून घेऊ शकता, कारण ही उजव्या दिशेने जाणारी आणि डाव्या दिशेने जाणारी आणि तेवढ्याच अक्षर गाळलेली संख्या असल्यामुळे 39 या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 40. आता या ठिकाणी आकृत्यांचे निरीक्षण अचूक आणि लक्षपूर्वक झाले पाहिजे, तरच आपणास त्यांच्यामध्ये काय बदल किंवा फरक आहे हे लवकर लक्षात येतो. बघा पहिली आकृती पहा. पहिली आकृती सरळ आहे, त्याच्यानंतर त्याच्या वरच्या दोन्ही बाजूचे थोडेसे गोल असल्यासारखं आकृती आहे, ती मोठी आहे, आणि खालचे 2 पाय असल्यासारखे ते छोटे आहेत, आणि खालच्या बाजूला ते काय आहे, डार्क आहे रेष. तर बघा तो फिरलाय, आता गोल फिरल्यानंतर थोडस 90 अंशाच्या कोनामध्ये तो ती आकृती ओळलेली आहे. आता 90 अंशाच्या कोनात ओळली
आता ह्याच्या बाहेरून बाजूला वर्तुळ होतं, या ठिकाणी काय आलं बघा, षटकोन आलेला आहे बाहेरच्या बाजूला आणि आकृती 90 अंश कोनात वळलेली आहे. मग आता खालचे जे पायासारखे दिसणारे आहेत ते मोठे झाले बघा आणि वरचे जे थोडेसे गोल आकार होता तो छोटा झालाय आणि तो खालच्या बाजूला गेलाय. म्हणजे थोडक्यात 90 अंशाच्या कोनात वळला तर आहेच, परंतु खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली गेली. मात्र तोंड किंवा मुंडक्यासारखा असणारा आकार हा जागच्या जागेवर तसाच आहे, फक्त 90 अंशाच्या कोनात वळला. आता त्याच्यानंतर हा आपण आता यांचा दोघांचा सहसंबंधाचा विचार केला. त्याच्यानंतर पुढची आकृती आहे, ती आकृती आहे षटकोनात. कशात आहे? षटकोन आकारात. म्हणजे आता आपलं उत्तर हे नक्कीच कोणत्या आकारात असलं पाहिजे? आता वर्तुळाचाच पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 तर या ठिकाणी आपला पहिल्यांदा बाद होईल. आता राहिला प्रश्न 1, 3 आणि 4. आता यामध्ये बघा, वर्तुळ आहे मात्र आकृती जशीच्या तशीच आहे. ती 90 अंश कोनात फिरली आहे का? नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी बाद होतो. राहिला आता प्रश्न फक्त 3 आणि 4 या दोनच पर्यायामध्ये. आता बघा, 3 आणि 4 मध्ये दोघांना बाहेरच्या बाजूला वर्तुळ आहे. आता आपण जसा मागे विचार केला होता, खालची बाजू वर आली आणि वरची बाजू खाली केली, तसं 3 आणि 4 मध्ये झालेलं आहे का? झालेलं आहे. फक्त आता या ठिकाणी बघा, त्या वरच्या बाजूला त्या ठिकाणी जो भरीव गोल होता तो कोणत्या बाजूला आहे आणि हा कोणत्या बाजूला आहे आणि तो 90 अंशाच्या कोनात वळलेला आहे, पण तो कोणत्या दिशेला वळलेला आहे याच्यावरून आपणास जर थोडस बारीक निरीक्षण केलं तर या प्रश्नाचं उत्तर आपणास लवकर सापडेल. ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. सॉरी, अँटी क्लॉकवाईज दिशेने ते आकृती फिरलेली आहे आणि त्या पद्धतीने तो 90 अंशाच्या कोनामध्ये असल्यामुळे आपला पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर पुढे बघा, प्रश्न क्रमांक 41 ते 44 साठीच्या सूचना आहेत. तर खालील मालिकेतील प्रश्नचिन्हांच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा. आता सर्वांना सूचना आहे मुलांना बघा, आपण हे जे संख्या मालिका दिसते त्यातले सर्व संख्या व्यवस्थित लिहून घ्या अगोदर. बघा, पहिली संख्या आहे 568, कॉमा दुसरी संख्या आहे 467, तिसरी संख्या आहे कॉमा 370, परत 281, 198, 119 आणि शेवटची संख्या शोधायला सांगितलेली आहे. प्रथमतः आपण विचार करूयात या संख्यामध्ये कुठे आपणास वर्गसंख्येच्या जवळपासची संख्या दिसते का? घनसंख्येच्या जवळपासची संख्या दिसते का? पहिली संख्या आणि जोडून त्यांना मूळ संख्या वगैरे अशा काय आलेल्या दिसत आहेत का? म्हणजे अशा आपण वेगवेगळ्या आपल्या ज्या काही आयडिया आहेत त्या या ठिकाणी लावून पाहायच्या आणि नंतर पाहायचं बाबा, जर या सहज दिसणाऱ्या गोष्टी जर आपल्या लक्षात नाही आल्या तर मग आता मात्र यांच्यातला फरक हा कितीचा आणि कशा पद्धतीचा होतोय हे पाहून घ्यायचं. तर बघा, पहिल्यांदा फरक काढूयात आपण. 568 वजा 467 करून घ्या. 568 वजा 467 याच्यामध्ये फरक आहे बघा 101. वर लिहायचं त्या दोन संख्येच्या वर मध्ये. पुढचे बघा, 467 वजा 370 केल्यानंतर आपणास बघा वजाबाकी बघा, 467 वजा 370 तर उत्तर येईल 97. किती येईल बघा,
97. त्या दोन संख्येच्या मधोमध वर लिहायचं. परत 370 वजा 281. 370 वजा 281. तर तिथं यांच्यातला फरक 370 वजा 281 येतो 89. त्यानंतर 281 वजा 198 केल्यानंतर त्याच्यातला फरक बघा, 281 वजा 198 फरक आहे बघा 83चा. पुढची बघा, 198 वजा 119. 198 वजा 119 याच्यातला फरक आहे बघा 79. फरक किती आहे बघा 79. म्हणजेच आता वरच्या ज्या तुम्ही संख्या लिहून घेतल्यात प्रत्येक फरक त्यांचा, तर तो आपल्याला त्याच्याकडे पाहिल्यानंतर एक लक्षात येतंय, या वरच्या येणाऱ्या सर्व संख्या ह्या मूळ संख्या आहेत. म्हणजे यांच्यातला फरक कोणता आहे बघा, मूळ संख्या आहेत. आणि मात्र त्या मूळ संख्या ह्या उतरत्या क्रमाने येत आहेत. म्हणजे 101 ही मूळ संख्या आहे, तिच्या अगोदरची 97, तिच्या पूर्वीची 89, तिच्या पूर्वीची 83, तिच्या पूर्वीची 79. म्हणजेच आता 79च्या पूर्वीची असणारी लगतची छोटी संख्या कोणती, तर आपणास माहिती आहे मूळ संख्या 1 ते 100 मधील आपल्या पाठ असतातच. तर 79 पूर्वी ची असणारी मूळ संख्या आहे बघा 73. मग आता हा फरक येण्यासाठी म्हणजेच आपण 119 मधून जर 73 वजा केलं तर येणार हे उत्तर असणं आपण बघा, करून पहा एकदा. 119 वजा 73. 119 वजा 73 जर केलं तर आपणास उत्तर मिळतंय बघा 46. उत्तर किती येते पहा 46. आणि अशा पद्धतीने आपलं बघा 41 या संख्या मालिकेचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. तर आपण आता पुढे जाऊयात. चला, पुढची संख्या मालिका सर्वांना दिसत असेल तर पटपट लिहून घ्या. कारण आपण गणित असो वा बुद्धिमत्ता, ज्या काही संख्या मालिका अक्षर मालिका असतील, हे कच्चं काम केल्यानंतर लवकर सुटतं आणि व्यवस्थित उत्तराच्या पर्यायाकडे आपण जातो. बघा, लिहून घ्या. 1, 2, 6, 21, 88, प्रश्नचिन्ह आणि 2676. बघा, 1, 2, 6, 21, 88, प्रश्नचिन्ह आणि 2676. आता इथे थोडासा विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे. आपणास खर तर हा तुम्हाला घरी टास्क दिला पाहिजे की या पद्धतीच्या संख्या मालिका आपण सोडवून उद्याच्या किंवा दुसऱ्या सत्रामध्ये आपणास त्या विषयाचं मत आणि उत्तर हे व्यक्त करता यावं. कारण संख्या मालिका ही आपण कॅल्क्युलेशन केल्याशिवाय सुटणारी बाब नाही. तर बघा, याच्यामध्ये असे पहा, n वजा 1 आणि n अधिक 1 अशा पद्धतीने तीच संख्या वजा करायची, ती संख्या ऍड करायची, अशा पद्धतीचा भाग आहे हा. तर बघा, 2 येते कसं, 1 गुणिले 1. बघा, 1 गुणिले 1 अधिक 1. म्हणजे पहिला 1 गुणिले 1 चा उत्तर 1 अधिक 1. 1 अधिक 1 किती येते पहा 2. नंतर बघा, लिहून घ्या, 1 गुणिले 1 अधिक 1 बरोबर 2. आता दुसरा भागाकडे जायचंय. 2 गुणिले 2 अधिक 2 म्हणजे बघा, 2 गुणिले 2 4 अधिक 2 किती येते 6. पुढे ती संख्या घ्यायची बघा, 6 गुणिले 3
म्हणजे आता आपण पहिल्यांदा 1 घेतला, नंतर 2 घेतला, नंतर 3 घेतला. आता जी संख्या आहे ती गुणिले करायचे. 6 गुणिले 3 साहित्रिक 18 अधिक 3 म्हणजे 21. पुढे बघा, आता 4 कडे जाणार ना, 4 नंबरची. 21 गुणिले 4 अधिक 4. 21 गुणिले 4 अधिक 4 म्हणजे 21 चौक 84 अधिक 4 म्हणजेच उत्तर किती येते? 88. मग त्याच पद्धतीने आता जर 21 चा 4 ने गुणला, आता 88 ला आपल्याला 5 ने गुणावं लागेल. म्हणजेच 88 गुणिले 5. 88 गुणिले 5 अधिक 5 किती संख्या येते पहा. 88 गुणिले 5. 88 गुणिले 5 जर केलं तर उत्तर येते बघा 440 आणि अधिक त्याच्यामध्ये 5 घ्या तर किती होतंय? 445. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 येतोय. मात्र पुढचं 2676 उत्तर अचूक येतंय का हे जर पडताळ करायचं असेल तर 445 गुणिले 6 अधिक 6 अशा पद्धतीचं करून बघा. जर आपलं उत्तर हे 2676 आले तर आपण समजून जायचं की आपलं काढलेली संख्या मालिका ही अचूक आहे. म्हणजे बघा, ह्या अगदी 5वी पासून आपण ह्या गोष्टी शिकत आहोत. संख्या मालिका कोणत्या पद्धतीची असू शकते? वर्गसंख्या, घनसंख्या, वर्गसंख्या प्लस 1, घनसंख्या प्लस 1 किंवा वर्गसंख्या आणि तीच संख्या त्याच्यामध्ये ऍड केली जाते किंवा वर्गसंख्या वजा तीच संख्या ऍड केली जाते, वजा केली जाते. अशा पद्धतीचे कोणत्याही प्रकारचे मात्र संख्या मालिका विचारू शकतात. त्या आणखी आपल्या अचूक आणि तोंडपाठ असणं गरजेचं आहे, ते म्हणजे मूळ संख्या. अगदी आता वरचा प्रश्नात आपण जसं त्यांचा फरक काढून आपल्याला मूळ संख्या हे उतरत्या क्रमाने येत आहेत हे ज्याप्रमाणे लक्षात येतं त्याच प्रमाणे अशा पद्धतीच्या संख्या मालिका सोडवायच्या असतात. आता आजच्या या तासिकेतला आपण आजचा एक शेवटचा घेऊयात प्रश्न. आपला वेळ संपत आलेला आहे. राहिलेला आपण उद्याच्या तासिकेत नंतर घेणार आहोत, परंतु एवढा एक प्रश्न घेऊयात. तर बघा, हे आकृतीचं निरीक्षण व्यवस्थित करा. आकृती समजा टोकाचा जर विचार केला तर खालच्या बाजूला आहे आणि एक वर्तुळ हा त्या दोन कोणांच्या समजा मध्यभागी आहे. तर एकच रेष आहे. मग ती आकृती बघा 90 अंशात फिरली आणि आणखी एक रेष मारली गेली. मात्र रेष मारताना ही उजव्या बाजूकडे वाढत चालल्यात बघा आणि एक वर्तुळ दिलाय. परत ती 90 अंशाच्या कोनात फिरली, आणखी एक रेष वाढली. म्हणजेच बघा 3 रेषा मध्ये झाल्या आणि 3 वर्तुळ झाले समजा छोटे छोटे. तर मग आता ही आकृती आणखी 90 अंश कोनात वळणार आहे. म्हणजेच आता ती एकदम परफेक्ट उजव्या बाजूला पाहिजे. तर मग बघा, पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 हे तिन्ही पण परफेक्ट उजव्या बाजूला नाहीत. बघा, निरीक्षण करा व्यवस्थित. तिन्ही पण परफेक्ट उजव्या बाजूला नाही, थोडे थोडे अँगल चुकलेले आहेत त्यांचे. आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की 43व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. 43व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. तर आजच्या या ठिकाणी आपण तासिका थांबूयात. आजची तासिका आपली या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या या तासिकेस आपण सर्वांनी उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचं खूप खूप अभिनंदन. उद्याच्या तासिकेला आपण राहिलेला भाग पाहूयात. सर्वांनी मीटिंग लेफ्ट करावी.